महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. गेले काही दिवस सोशल मीडियावर सुब्रमण्यम स्वामी यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ते अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप करत आहेत. हे स्वामी आज सुद्धा भारतीय जनता पक्षात आहेत. मधु किश्वर नामक कार्यकर्त्याने सोशल मीडियावरून मोदींच्यावर स्त्रियांच्या संदर्भातल्या गंभीर आरोपांची राळ उडवून दिलेली आहे. भारतीय जनता पक्षानं सुरू केलेलं चारित्र्य हननाचं अस्त्र त्यांच्यावरच उलटत आहे. विशेष म्हणजे हे चारित्र्य हनन कुणी काँग्रेसवाले करीत नाहीत किंवा अन्य विरोधी पक्षाचे नेते त्यात नाहीत, तर भाजपशी संघ परिवाराशी संबंधित मंडळीच यात आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. लोकसभेत उभं राहून जेव्हा निशिकांत दुबे, इंदिरा गांधी, पंडित नेहरूंचं चारित्र्य हनन करीत होते, तेव्हा टाळ्या वाजवणारे भाजपचे गणंग आता गप्प आहेत. एरवी मोदींच्या समर्थनासाठी तुटून पडणारे वाचाळवीर सुद्धा लपून बसले आहेत. याच सगळ्या विषयाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ही विनंती. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. सुब्रमण्यम स्वामींचे आरोप जुने आहेत. अनेक दिवसांच्या पासून ते करत असलेले आरोप व्हिडिओच्या माध्यमातून, समाज माध्यमावरून लोकांच्यापर्यंत पोहोचत आहेत. ते सवंगपणे केलेले आरोप आहेत, त्यामुळं आता त्याची चर्चा करण्याची आवश्यकता वाटत नाही. परंतु मधु किश्वर यांच्या आरोपांची चर्चा करायला हवी. त्या अनुषंगाने भारतीय राजकारणाचा भारतीय जनता पक्षाने खालावलेला स्तर समजून घ्यायला हवा. सुरुवातीला मधु किश्वर कोण आहेत हे जाणून घेऊया. मधु किश्वर या मूळच्या उदारमतवादी आणि पुरोगामी म्हणता येतील अशा स्त्रीवादी कार्यकर्त्या, डाव्या विचारसरणीच्या जवळ मानल्या जात होत्या. 1978 मध्ये त्यांनी मानुषी नावाचे एक नियतकालिक सुरू केले. इंग्रजी भाषेतले हे नियतकालिक होतं. ते स्त्रीवादी आणि सामाजिक प्रश्नावर काम करणारं नियतकालिक होतं. मधु किश्वर 2000 साली एका कार्यक्रमाच्या निमित्तानं कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात आल्या होत्या. तेव्हा मी त्यांना भेटलोही होतो. 2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आले आणि अनेकांनी आपले बुरखे काढून ते उजव्या कळपात सामील झाले. मधु किश्वर अशांपैकीच एक होत्या, पण त्यांनी काळाची पावलं थोडी आधी ओळखली होती. 2014च्या आधीच त्या मोदींच्या गटात सामील झाल्या होत्या. मोदी, मुस्लिम्स अँड मीडिया, व्हॉइसेस फ्रॉम नरेंद्र मोदीज गुजरात हे त्यांचं पुस्तक 2014 मध्येच प्रसिद्ध झालंय. अल्पावधीत त्यांनी मोदी सरकार आणि भाजपची समर्थक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या या संधीसाधू वर्तनावर सामाजिक क्षेत्रातून, वैचारिक क्षेत्रातून टीकाही झाली. तर अशा या मधु किश्वर यांची एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होते. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत. सार्वजनिक व्यवहारात, खाजगीमध्ये अशा गोष्टी सातत्याने चर्चेत होत्या, परंतु त्यांचा कोणी जाहीर उच्चार करीत नव्हतं. आज भाजपमध्ये असलेल्या दिल्लीच्या कपिल मिश्रा यांनी आम आदमी पक्षात असताना विधानसभेत जाहीरपणे काही गोष्टींचा उल्लेख केला होता. त्या सुद्धा भाषणाच्या क्लिप्स आता सध्या फिरतायत. तर मधु किश्वर यांच्या निवेदनाचा सारांश असा आहे. मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर मी त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवलं. मी त्यांच्याविषयी लिहिलेल्या माझ्या पुस्तकाची प्रत देण्यासाठी सुद्धा त्यांना भेटायला गेले नाही. त्यांचे आवडते अधिकारी भारत लाला यांच्याकडून माझी सही नसलेली पुस्तकाची प्रत त्यांना पाठवून दिली, असं मधु किश्वर यांनी म्हटलंय. मोदींशी असलेल्या जवळीकीमुळेच काही महिलांना खासदारकी आणि मंत्रिपद मिळाली. त्यांची नावं संघाच्या वर्तुळात सुरुवातीपासूनच कुजबुजली जात होती, म्हणून मी सुरुवातीपासून खबरदारी घेतली, असं त्यांनी म्हटले. हरदीप पुरी आणि एस जयशंकर यांची नावं सध्या एप्स्टीन फाईलच्या निमित्ताने चर्चेत आहेत. तर या हरदीप पुरी आणि एस जयशंकर यांचीही चर्चा असायची आणि 2014 मध्ये मी अमेरिकेत व्याख्यानांसाठी गेले असताना तिथंही त्यांच्या अय्याशीच्या कथा कानावर आल्याचा आरोप मधु किश्वर यांनी या पोस्टमध्ये केलेला आहे. मधु किश्वर यांनी मोदींशी नावं जोडलेल्या काही महिलांच्या नावांचा उल्लेख सुद्धा निवेदनात केला आहे.
गुजरातमधील मोदींच्या काही जवळच्या लोकांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील तसेच ते प्रचारक असतानाच्या त्यांच्या रंगेल कथा आपणास सांगितल्याचा दावाही मधु किश्वर यांनी केला आहे. त्या कथा ऐकून मला मोदींच्या बद्दल इतकी घृणा वाटू लागली की ज्या कार्यक्रमांना, अगदी लग्न समारंभांच्या सकट वेगवेगळ्या कार्यक्रमांना मोदी येण्याची शक्यता असे तिथे जाणंही मी टाळू लागले, असं मधु किश्वर यांनी म्हटलंय. भाजपचे सोशल मीडिया प्रमुख अमित मालवे यांचा उल्लेख मधु किश्वर यांनी पॉर्न पेडलर असा केला आहे आणि त्यांची नियुक्ती हा पक्षाच्या नेतृत्वाच्या वृत्तीचा पुरावा असल्याचं म्हटलंय. खरं तर कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही पदावरील व्यक्तीबाबत असे आरोप झाले तर त्या संदर्भात अनेक बाजूंनी प्रतिक्रिया येऊ शकतात. पहिलं म्हणजे संबंधित नेत्याचे समर्थक आरोप करणाऱ्या व्यक्तीवर चहूबाजूने टीकेची झोड उठवतील, आरोप खोडून काढतील आणि उलट काही आरोप करतील. परंतु एरवी आकांड तांडव करणारे रविशंकर प्रसाद यांच्यापासून संबित पात्रांच्या पर्यंत कुणीही याचा प्रतिवाद करण्यासाठी पुढे आलेले नाही. नवनाथ बन आणि केशव उपाध्ये आलेले नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे असे आरोप करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाऊ शकतो, पोलीस कारवाई केली जाऊ शकते. सगळ्या यंत्रणा तुमच्या ताब्यात आहेत. नसलेली कुभांड रचून विरोधकांना तुरुंगात चढवण्याची तुमची ख्याती आहे. असं असताना मोदींचं थेट जाहीरपणे चारित्र्यहनन करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात 4 दिवसांच्या नंतरही कारवाईसाठी कुणी पुढे आलेलं नाही. मधु किश्वर यांच्या या आरोपांच्या नंतर राष्ट्रीय राजकारणात अनेक प्रश्न चर्चेत आले आहेत. अर्थात विषय मोदींच्या संदर्भातला असल्यामुळे कुठल्याही मेनस्ट्रीम चॅनलवर, वृत्तवाहिनीवर त्याची दखल घेतली जाणार नाही, हे तितकंच खरं आहे. एरवी राहुल गांधींचं काही लफडं असतं तर सगळ्यांनी त्याची जुनी नवी फुटेज वापरून स्टोरी रंगवल्या असत्या, पण मोदींशी संबंधित विषय असल्यामुळं तसं धाडस कुणी करणार नाही. इथं आपल्यालाही आंबट शौकीन वृत्तीनं काही चर्चा करायची नाही. त्यामुळंच मधु किश्वर यांनी उल्लेख केलेल्या महिलांची नावही आपण टाळलेली आहे. आपल्याला यामागचं राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. या सगळ्यातून एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे मधु किश्वर यांनी आरोपांचा बॉम्ब टाकण्यासाठी हीच वेळ का निवडली असावी. त्याचं कारण असं सांगता येतं की मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर आले, त्यानंतर 2014 मध्ये ते पंतप्रधान झाले. त्यांच्या या सगळ्या आजवरच्या प्रवासात नरेंद्र मोदी सध्या सर्वाधिक कमकुवत स्थितीमध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसलाय. त्यांच्या विश्वगुरूच्या फुग्याला टाचणी लागली आणि दुसरी गोष्ट म्हणजे देशांतर्गत सुद्धा राहुल गांधी यांनी त्यांचं पुरतं वस्त्रहरण केलंय. संसदेत महिलांना घाबरून पळून जाणारे पंतप्रधान म्हणून त्यांची नाचक्की झाली. अमेरिकेशी केलेल्या करारामुळे त्यांचे हितसंबंध उघड झाले आहेत. एप्स्टीन फाईलमध्ये नाव आल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत आणि इराण संदर्भातील धोरणामध्येही मार खाल्ला आहे. त्याचे परिणाम देशातील सामान्य लोकांना सोसावे लागत आहेत. ट्रोल गँग ही गॅस आणि पेट्रोल टंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे गर्भगळीत झालेले आहे. खिंडीत सापडलेल्या मोदींच्यावर मोठा बॉम्ब टाकून त्यांना अडचणीत आणण्याचे हे प्रयत्न असल्याचं मानलं जातं. एकट्या मधु किश्वर हे धाडस करू शकतात की त्यांच्या मग आणखी कुणी असू शकतं, असाही प्रश्न उपस्थित होतो. तेव्हा स्वाभाविकपणे नाव पुढे येतं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं. वाजपेयी अडवाणींच्या काळात सुद्धा भाजपवर वर्चस्व टिकून असल्या संघाला मोदी शहा यांनी आपल्या नियंत्रणात ठेवले. त्यामुळं संधी साधून संघानं हा गेम प्लॅन आखल्याची चर्चा सुरू आहे. पुढचा प्रश्न निर्माण होतो की एखाद्या नेत्याचं असं चारित्र्यहनन करणं योग्य आहे का? या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात नाही असं देता येतं, पण तरी सुद्धा अनेक प्रश्न निर्माण होतातच. लोकसभेत विरोधी सदस्यांनी मोदी किंवा अदानी अशी नुसती नावं उच्चारली तरी ओम बिर्ला त्यांना अडवतात. परंतु त्याच वेळी निशिकांत दुबे नावाचा भंपक खासदार पंडित नेहरूंच्या पासून इंदिरा गांधी यांच्या पासून ते सोनिया गांधींच्या पर्यंत अनेकांच्या चारित्र्यावर जाहीर शिंतोडी उडवतो, तेव्हा ओम बिर्ला निर्लज्जपणे ऐकून घेत असतात. भाजपचे सदस्य खिदळत असतात, त्यांना उत्तेजन देत असतात. जेव्हा एखादं दुधारी शस्त्र तुम्ही दुसऱ्यावर वापरता तेव्हा ते तुमच्यावर उलटत असतं. इथं कुणी काँग्रेसवाल्यानं मोदींचे चारित्र्यहनन केलेलं नाही. त्यांच्या पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामीच बेछूटपणे आरोप करतायत. मोदींच्या चरित्रकार असलेल्या मधु किश्वर आरोप करतायत. त्या भाजपशी संबंधित आणि संघ परिवाराच्या निकटच्या आहेत. म्हणजे तुमचेच लोक आहेत, कारण त्यांना माहीत आहे की इथं असलेच खेळ चालतात.
संजय जोशी यांचं नाव अनेकांना आठवत असेल. संघ परिवारातलं मोठं नाव आहे, संघटक होते. परंतु त्यांना मोठी संधी मिळत असताना त्यांची एक अश्लील शिडी बाहेर आली, त्यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. त्यामागे उघडपणे नरेंद्र मोदींचं नाव घेतलं जातं आणि मोदीशाह राजकारणात आल्यानंतर संजय जोशी यांना डोकं वर काढू दिलेलं नाही. योगायोग म्हणजे संजय जोशी गेले काही दिवस पुन्हा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले दिसतात आणि त्याच वेळी मोदी समर्थक म्हणून एकेकाळी ओळखल्या जाणाऱ्या मधु किश्वर त्यांची भूमिका बदलली आहे आणि त्या अचानक बदललेल्या भूमिकेमुळे सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मधु किश्वर यांनी केलेले आरोप केवळ वैयक्तिक पातळीवर मर्यादित नाहीत, तर त्यातून व्यापक राजकीय संकेत सुद्धा मिळतात, असं राजकीय अभ्यासकांचं मत आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आत काही मोठे फेरबदल होण्याची शक्यता त्या निमित्तानं चर्चिली जाते. वैयक्तिक मतभेद किंवा नाराजी यामुळे राजकीय क्षेत्रात अनेकदा नेते किंवा विचारांत आपली भूमिका बदलताना दिसतात. काही विश्लेषकांच्या मते मधु किश्वर यांचे आरोप म्हणजे भाजप आणि संघ परिवारातल्या अंतर्गत सत्ता संघर्षाची झलक असू शकते. भाजपच्या आणि देशाच्या नेतृत्वात काही बदल करण्याची योजना RSS मध्ये आखली जात आहे का? म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या मजबूत नेतृत्वाला बाजूला करण्याचा विचार संघ करत आहे का, असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतो. मात्र या संदर्भात कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. हा मुद्दा सध्या केवळ चर्चेच्या पातळीवर आहे. या सगळ्या घडामोडींच्या मध्ये सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे भाजपमधली शांतता. इतक्या गंभीर आरोपावरही पक्षाकडून स्पष्ट प्रतिक्रिया आलेली नाही. सगळे प्रवक्ते मूग गिळून गप्प आहेत. पक्ष या आरोपांना फारसं महत्त्व देत नाही आणि त्यामुळं प्रतिक्रिया देण्याची गरज नाही असं भासवण्याचा प्रयत्न आहे. परंतु त्याच वेळी या आरोपांच्यावर स्पष्टीकरण देणं प्रवक्त्यांच्यासाठी खूप अडचणीचं आहे असंही मानलं जातं. या सगळ्या प्रकरणातून आणखी काही प्रश्न निर्माण होतात, पण ठोस उत्तर मिळत नाहीत. मधु किश्वर यांनी आरोप केले आहेत हे निश्चित, मात्र या आरोपांच्या मागे कोणती ठोस राजकीय रणनीती आहे किंवा भाजपमध्ये मोठा बदल घडवण्यासाठी RSSचे प्रयत्न सुरू आहेत का, याचेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. भारतीय राजकारणात अशा प्रकारच्या चर्चा आणि अफवा नेहमीच असतात. भाजपनं जे पेरलं आहे तेच उगवत आहे, ते फुलत आहे, फळत आहे. देशाचं राजकारण इतिहासातल्या सर्वात नीचतम पातळीवर पोहोचले आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र दिनमानचं YouTube चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.